मग त्याची फ्रिक्वेन्सी मॅच होत नाही असं. तर प्रवासात वेगवेगळे अनुभव येतात आणि अनुभवाची अशी काही पद्धत असते की लोक फावल्या वेळात प्रवासात आता वेळ जात नाहीये म्हणून चर्चा करत राहतात. प्रवासात बोलण्याचे विषय ठरलेले असतात. एक राजकारण, दुसरं क्रिकेट आणि तिसरं सिनेमा. म्हणजे राजकारणाची परिस्थिती ही आहे की घरातलं कोणी मत देईल करण्याची शंका आहे, पण तरी सुद्धा अटल बिहारी सरकार कसं घडवलं यावर चर्चा करणारी माणसं काही कमी नाही आहेत. किंवा काही लोक जे आहेत ती लोक क्रिकेटवर फार बोलत असतात. म्हणजे घरात बायकोने जर लाटणं फेकून मारलं तर नेम चुकवायचा का नाही चुकवायचा याचं जजमेंट करणार नाही, परंतु द्रविडची कॅच कशी हुकली यावर ते तासन तास बोलू शकतात. काही लोक सिनेमावर बोलत राहतात. म्हणजे जानेवारीपासून जर बायकोने फाईल ठेवली सँक्शनला की यंदाच्या जयंतीला मला 2,500ची साडी पाहिजे, तर ती फाईल लवकर सँक्शन होत नाही एप्रिलपर्यंत. पण तरी सुद्धा मुली बदनाम होई मधला मलायका आजोबाचा रावडा किती भारी होता यावर ते फार बोलू शकतात. लोक फावल्या वेळात बोलत असतात. हे फावल्या वेळात बोलत राहणारी जी माणसं आहेत या माणसांच्या काही या चरा जर बघितल्या. मी ट्रेनमध्ये प्रवास करायला लागली, लोकांच्या चर्चा चालू होत्या, लोक आपापल्या परीने बोलत होती. एक माणूस होता तो मात्र प्रत्येक विषयावर स्वतःच मत मांडायचा. असा एकही विषय नव्हता की त्या विषयावर तो अत्यंत डेप्थने अत्यंत गांभीर्याने बोलत नव्हता. कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, चित्रपट, विज्ञान, अर्थकारण, राजकारण, समाजकारण प्रत्येक विषयावर आपला मत वेगळा मांडत होता. पण बोलायचा आणि बोलता बोलता मध्येच आपल्या डायरीत काहीतरी लिहायचा. मला मोठं आश्चर्य वाटतं, हा बोलतोय आणि बोलता बोलता डायरीत काहीतरी लिहितोय, त्याच्या डायरीत काय असेल. आणि म्हणून बाई म्हटल्यावर बाईपणाचा चाळा आला. अजून म्हटलं आपण किती म्हटलं की नाही आम्ही कार्यकर्ता वगैरे, पण आपल्यातलं बाईपण पळून येतं. जसं की एकमेकींच्या शेजारी बसल्यावर साडी कुठली गेली याची चर्चा करण्यापासून ते डॉक्टर जरी बाई असेल तरी रात्रीचा शिरा भात खाण्यासाठी अग्रेसर राहणे हे थोड्या बाईकी गुण आपल्यामध्ये राहतात. मी माझ्या बाईपणाचा चाळा उचलून आला आणि मी त्यांना विचारलं, काका जरा डायरी दाखल. मी डायरेक्ट डायरी बघितली. डायरीतला काही वाचायचा प्रयत्न केला, पण डायरीतले सगळे अक्षर हम लिखिवर हमीच पडे सुद्धा सुद्धा नाही. म्हटलं एवढा सगळा निपुण माणूस, विद्वान माणूस, अभ्यासू माणूस आणि अक्षर का बरं एवढं याचं ध्यान आहे. आणि म्हणून मी त्याला सहज करायला गेले, अहो काका तुम्ही किती हुशार आहात, किती विद्वान आहात, अक्षर का बरं एवढं ध्यान. आणि ती सहजपणे वळून गेला. गरीबाचं काय असतं त्याला मुळात अक्षराचा गरिबीचा काहीच संबंध नाही. एक कागद घ्यायचा, एक पेन घ्यायचा आहे, वलंदार हात फिरवायचा आहे, झालं. पण लोक नको तेव्हा आपला संबंध गरिबीशी जोडतात. म्हणजे बघा सकाळी सकाळी म्हणजे आपण झोपडपट्टीत राहा किंवा थोड्याशा मिडल क्लासमध्ये गावाकडची जर परिस्थिती बघितली, सकाळ सकाळी एखादा माणूस असा चाललेला असतो आणि दुसरा त्याच्या आधीच्या स्टेजमध्ये असतो. किती बसत नाही बऱ्याच जणांना. त्या आधीच्या स्टेजमधला माणूस विचारतो, जयवीर साहेब काय चाललंय, आणि ते करतात गरीबाचं काय चाललंय रे. याचा गरिबीचा काहीच संबंध नाही. तसं पाहिलं तर हे कसं गरिबांना गरजेचं आहे, तसं हे श्रीमंतांनाही गरजेचं आहे ना. पण लोक नको तेव्हा आपला संबंध गरिबीशी जोडतात. मी असं म्हटल्यावर तुमच्यासारखी ट्रेनमधली माणसं सुद्धा मुश्किलपणे हसायला लागली. तो मात्र हक्क चेहऱ्यावर घर दुपारचे 12 वाजले. तास काटा, मिनिट काटा, सेकंड काटा सगळं एकटावर एक. आवडला हसा तरी गरीबाला तिकडे हसू येते हो. हसण्या रडण्याचा गरिबीचा काय संबंध आहे. मला मोठा विक्षिप्त माणूस वाटला. मी म्हटलं नाव काय हो तुमचं. थोडीशी त्रासिकतेने बोलले, गरीबाला कुठे नाव असतं होय. म्हणलं ह्याला काय विचारलं तर ह्याची आपली कॅसेट एकच चालू आहे. ही मेहनत आहे आपल्या भागातलं दिसत नाही. ह्याला आता काहीच विचारू नये. हे प्रॉडक्ट फक्त कुठल्या कंपनीचं आहे तेवढं याचा ट्रेडमार्क बघावा, बाकी सोडून द्या. आणि म्हणून मी त्याला शेवटचा प्रश्न विचारायला निघाले आणि त्याला विचारलं काय आमच्या भागातलं दिसत नाही काय म्हणताय, बाप कोण तुमचा, बाप बाप. आणि तो अगदी सहजपणे उत्तरून गेला, काय गरीबाला कुठे बाप असतो रे. तुमच्यासारखी ट्रेनमधली माणसं सुद्धा कोकरून हसत होती. चला जरा हसता हसता एका मिनिटासाठी गंभीर होऊया. कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, चित्रपट, विज्ञान, समाजकारण, राजकारण, अर्थकारण प्रत्येक विषयात निपुण असणारा, विद्वान असणारा माणूस सहजपणे बोलून गेला की गरीबाला कुठे बाप असतो का. त्याच्या बोलण्याला एक डेप्थ होती, त्याच्या बोलण्याला थोडा अभ्यास होता. तो बोलताना असं म्हणतोय की गरीबाला कुठे बाप असतो का. याचा दुसरा अर्थ असा झाला की ज्याला बाप नसतो तो गरीब असतो, ज्याला बाप नसतो तो गरीब असतो, किंबहुना जो गरीब असतो
त्याला बाप नसतो. भावांनो आणि बहिणींनो, कदाचित तुम्ही सुखवस्तू कुटुंबातले असाल, कदाचित तुम्ही शिकलात, थोडेफार मोठे झालात, थोडेफार नोकरी करून तुम्ही फिरावला, परंतु महाराष्ट्राचा शेड्यूल कास्टचा प्रवर्ग 85% वर्ग आजही असा आहे की जो प्रवर्ग आजही ज्याच्या खाण्याच्या पंचायती आहेत, राहण्याच्या पंचायती आहेत, अजूनही अशी एक लोकसंख्या आमच्यामध्ये रूढ आहे की या लोकसंख्येचे जर सलग 10 दिवस घरी राहायचं म्हटलं जयंती काळा, तर 11व्या दिवशी खायचं काय याचे प्रॉब्लेम असतो. अजूनही एक असा वर्ग आहे की काम करून करून ज्यांच्या हाताचे धक्के अजूनही गेलेले नाही. अजूनही एक असा वर्ग आहे की लेकीचं लग्न जमलं, पोराला नोकरीचा कॉल आला किंवा घरात एखादा ऍक्सिडेंट झाला, कोणी आजारी पडलं, अचानक 1.5 लाखाची गरज पडली, तर कर्ज काढण्याशिवाय, घरावरचे पत्रे विकण्याशिवाय पर्याय नाही. आणि माझ्यासाठी हा 85% क्लास फारच महत्वाचा आहे. मग अशी का परिस्थिती आहे की 85% लोकांचे प्रश्न अजूनही सुटलेले नाहीत. 85% लोक अजूनही त्या बहिणीशी झगडत आहेत, ते तिथे कितपत आहेत. परंतु हा विद्वान माणूस तर असं सांगत होता की गरीबाला बाप नसतो, किंबहुना ज्याला बाप नसतो तो गरीब असतो, असं तो सांगत होता. जर या भारतवर्षात एवढी मोठी लोकसंख्या ही गरीब आहे, जी शेड्यूल कास्ट म्हणणारी आहे, जी मायनर आहे, जी अत्यंत दबली पिचलेली शोषित पीडित वंचित आहे, जी अजूनही राजकीय दृष्ट्या अप्रबल आहे, जिथे अजूनही अर्थकारणात फार इतका गौरव नाहीये, मग ही सगळी पिढी गरीब आहे, यांना बाप नाहीये का? या सगळ्या बिनबापाच्या औलादी आहेत का? त्यांना बापच नसेल का? मी असं म्हटलं तर तुमच्यापैकी काही जणांना खूप राग येईल आणि तुम्ही म्हणाल काय ताई, काय पद्धत झाली का बोलायची? तुमच्यासारख्या सभ्य आणि सुसंस्कृत माणसाने असं बोलणं पटत नाही. पण अडचण अशी झाली आहे भावांनो, गोड बोलून बोलून तुम्हाला पण डायबिटीस व्हायची वेळ आली आणि गोड बोलून बोलून काही कोणी सुधरत नाही, समजत नाही. त्यामुळे पुन्हा एकदा त्या अण्णाभाऊंच्या वक्तव्याकडे जावं लागेल की जग बदल घालून निघा. मला सांगून गेलं दुसरा, मला भीम बाबांनी सांगितलं हे जग बदलायचंय, पण कसं बदलायचंय आता गोड बोलून कळत नाही. त्यामुळे जरा याच लाईनच जावं लागेल. मग ही सगळी जर भीम बाबांची आहेत असं म्हटलं आणि एखाद्याला राग आला तर फार तर एखादा तिरीमिरीने उठेल आणि म्हणाल भलतंच काय फालतू बोलताय, अहो तुम्ही आम्हाला काय समजताय काय? अहो या देशामध्ये राहावे कसे, या देशामध्ये खावे कसे, प्यावे कसे, बोलावे कसे, चालावे कसे, वागावे कसे, लिहावे कसे, छापावे कसे, मरावे कसे, पुरावे कसे, जाळावे कसे, या प्रत्येक गोष्टीचा कायदा लिहिणारा विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर हा आमचा बाप आहे. आता अडचण अशी आहे की जर बाबासाहेब आमचा एवढा मोठा बाप आहे आणि एवढ्या मोठ्या बापाच्या आम्ही औलादी आहेत, तर आमच्यातला एवढा मोठा समूह अजूनही गरीब का? अडचण कुठे नसते. जरा प्रश्नांच्या मुलापर्यंत तर जावं लागेल ना. कारण बाबासाहेबांची जयंती दरवर्षी साजरी करतोय, दरवर्षी पेंडॉल, दरवर्षी वक्ता, दरवर्षी मानधन, दरवर्षी खर्च, दरवर्षी जेवण, दरवर्षी नटणं थटणं, दरवर्षी बाबासाहेबांना हार गळ्यात पडतोय का इकडे तिकडे जातोय याच्याकडे लक्ष नाही आमचं, पण आमच्या नटण्याकडे, मॅचिंगकडे, याच्याकडे मात्र आमचं फार लक्ष आहे. हा ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करतोय, परंतु एक खूप मोठी संख्या की ज्या संख्येसाठी बाबासाहेबांचा लढा होता ती संख्या अजूनही आहे तिथेच आहे. अजूनही ती अपेक्षित बदल नाहीये. बाबासाहेबांच्या काळातली चळवळ जी प्रत्येक टप्प्यावर यशस्वी होत गेली होती, मग तो महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह असेल, ते एखादं काळाला मंदिराचा सत्याग्रह असेल, घटना लिहिण्याचं काम करत असेल किंवा शिक्षा घेण्याचा सर्वोच्च बिंदू असेल, त्या प्रत्येक टप्प्यावर ती चळवळ यशस्वी होत गेली. पण बाबासाहेबांच्या नंतरची चळवळ जर बघायला गेलं तर मग रेडोचा काळ असेल, कॅन्सरचा काळ असेल, त्यानंतर नामांतर असेल, त्यानंतर खैरवाडीचा टप्पा असेल किंवा त्यानंतर आलेला रिपब्लिकन डावी लोकशाही समितीचा प्रयोग असेल, हा कुठलाही टप्पा प्रत्येक टप्प्यावर ही मुवमेंट अपयशी ठरली. बाबासाहेबांच्या काळातली मुवमेंट प्रत्येक टप्प्यावर यशस्वी होती आणि बाबासाहेबांच्या नंतरची मुवमेंट प्रत्येक टप्प्यावर अपयशी ठरते आणि आम्ही अप्रबळ आणि अप्रबळच राहतोय. आम्ही अजूनही पॉलिटिकली, इकॉनॉमिकली आणि स्टेबली अजूनही आम्ही डॉमिनंट क्लासमध्ये जात नाही आहोत. आम्ही नेमकी चुकतोय. आम्ही बापाला मानतोय हे तर ठीक आहे, बाबासाहेब म्हणजे आमची अस्मिता आहे, अभिमान आहे, आमचा गुरु आहे, हे सगळं ठीक आहे. पण मग अर्थ नेमकं कुठे? तर अडचण आमची अशी आहे की आम्ही फार वाचाळवीर आहोत, आम्ही फार वल्गना करणारे आहोत. म्हणजे जयंतीत आमची पोरं जर बघितली, हे असे मोठे मोठे बेंचो,
मोठी मोठी पोरं, मोठे मोठे डीजे, मोठ्या मोठ्या बाटल्या, काही टपऱ्या हाल आणि पोरांचा ताल एकच चालू असतो. हल्लोय बाबराव बोलतोय, बाबराव असा बुडापासून हल्लेला असतो. बाबराव बोलतोय का बाबराव हलतोय, बाबरावलाच कळत नाही, पण बाबरावकडे पण डुलत असतो. आणि विचारलंच कोणी बाबूरावलाच, एखादी मायमावली म्हणली, अरे आज अक्कल आहे का, आज एवढा चांगला दिवस आहे आणि काय चाललंय तुझं, हा असं बाबू नये तर तो लगेच सांगत असतो, अरे बोलायचं काम नाही, आपल्या बापाने कायदा लिहिला. अडचण येते, आमच्या बापाने कायदा लिहिलाय, पण कायद्यात नेमकं काय लिहिलंय किंवा आमच्या बापाने कायदा लिहून ठेवला, पण कायद्याची अंमलबजावणी करणारे आम्ही होऊच शकलो नाही. कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी जे आमच्यामध्ये त्यात धमक यायला पाहिजे होती ती धमकच येऊ शकली नाही, कारण कायद्यात नेमकं काय लिहून ठेवलंय हे अजूनही आम्ही अभ्यासायला करतो. आणि कदाचित म्हणूनच दे आर जस्ट टेस्टिंग अस वेदर वी आर स्लेप्ट ऑर नॉट. आम्ही झोपेत आहोत की जागे आहोत याची ते टेस्ट घेत राहतात प्रत्येक पावलावर. मग जरा घटना समजून घ्यावी लागेल. काय आहे बाबासाहेबांचं संविधान? तर बाबासाहेबांचं संविधान जे 9 डिसेंबर 1946 पहिली घटना समितीची बैठक बसली होती आणि या पहिल्या बैठकीमध्ये सच्चिदानंद सिन्हा हे पहिले प्रभारी अध्यक्ष झाले होते. 2 दिवसांनी पुन्हा एक बैठक झाली आणि दुसऱ्या बैठकीत डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष झाले. ड्राफ्टिंग कमिटी आली, ड्राफ्टिंग कमिटीत बाबासाहेब अध्यक्ष झाले. काही लोक असंही म्हणतात की बाबासाहेबांनी विशेष असं काय केलं, त्यांनी तर फक्त ड्राफ्टच केला ना, कामं तर दुसऱ्याच लोकांनी केली. आता त्या लोकांना हे सांगावं लागेल, बाबा आज तुला एक पुस्तक लिहायचं म्हणलं, एक पुस्तक वाचायचं म्हणलं तर तुझ्या किती जीवावर बोलायचं. रोजचा पेपर वाचायचा म्हणलं तरी तुला नुसत्या हेडलाईन वाचून तू सोडून देतो. जो माणूस तब्बल 260 देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करतो आणि त्यातलं काय योग्य आणि काय अयोग्य, माझ्या देशासाठी माझ्या लोकांसाठी किती उपकारक आहे ही प्रत्येक गोष्ट घेऊन पाहतो की आम्हाला मार्गदर्शक तत्व हवी आहे. आयर्लंडचा अभ्यास, आयर्लंडकडून मार्गदर्शक तत्वे आणि मग ती आमच्या या राज्यघटनेमध्ये फंडामेंटल राईट, फ्रेंच राज्यक्रांतीचा अभ्यास करून इथे फंडामेंटल राईट, एमर्जन्सीचं तत्व, जर्मनीच्या वायबर प्रजासत्ताकाचा अभ्यास करून ते एमर्जन्सीचं तत्व आम्ही इथं स्वीकारणं किंवा कर्तव्य आम्हाला स्वीकारायची आहेत, जपानकडून आम्ही कर्तव्य स्वीकारणं, प्लॅनिंगची पद्धत 5-5 वर्षाचं नियोजन असलं पाहिजे, रशियाकडून ती प्लॅनिंगची पद्धत घेणं किंवा संघराज्याची पद्धत अमेरिकेकडून घेणं किंवा संसदीय लोकशाही इंग्लंडकडून स्वीकारणं, प्रत्येक देशाचा तेवढा अभ्यास तर करावा लागेल. अभ्यास केल्याशिवाय थोडीच कळणार होतं की बाबासाहेब आमच्यासाठी घटना लिहू लागतात आणि घटना लिहिताना 26 नोव्हेंबर 1949 ही घटना अर्पण करत असताना तत्पूर्वी या घटनेला एक प्रिपेज जोडला जातो. प्रस्तावना, उद्देश पत्रिका, सरनामा असं त्याला म्हणता येईल. आणि ही प्रिपेज, हा सरनामा, ही उद्देश पत्रिका याचे लेखन कसे नेहरू होते, पण सुरुवात काय करावी यावर 59 डिबेट्स झाले होते. सुरुवात काय असावी घटनेची, घटनेची सुरुवात कुणी करावी आणि काय सुरुवात असावी घटनेची, तर शीख, मुस्लिम, ख्रिश्चन, हिंदू वेगवेगळ्या, तेव्हा बुद्धिझमचा काही प्रश्नच नव्हता, कारण 49चा विषय चाललाय, 56ला बुद्धिझमची दीक्षा वगैरे झाली, परंतु वेगवेगळ्या धर्माचे लोक होते आणि या प्रत्येकाचं म्हणणं चाललं होतं की सुरुवात आमच्या पद्धतीने झाली. म्हणजे हिंदू सांगत होते सर्वसाक्षी ईश्वराला प्रमाण मानून अशी सुरुवात करा. शीख म्हणत होते अरे हे जमणार नाही, मग काय करा, शिखांचं म्हणणं चालू होतं वाहेगुरु की खालसा वाहेगुरु की फतेह अशी सुरुवात होऊ द्या. त्याच वेळेला ख्रिश्चन लोक सांगत होते इन द नेम ऑफ गॉड अशी सुरुवात करा. किंवा त्याच वेळेला या मुस्लिम समाजातली काही मंडळी म्हणत होती अल्लाह को हाजिर नाजिर मान के अशी सुरुवात होऊ द्या. आणि त्यावेळी बाबासाहेब एक भूमिका अशी मांडतात की यापैकी कुठलीही एक सुरुवात केली तर त्याच धर्माचे लोक याला प्रमाण मानतील आणि इतर धर्माचे लोक मग ही घटना ऍक्सेप्ट करणार. मग मुद्दा असा करावा लागेल की सगळ्याच धर्मियाच्या लोकांनी ही घटना स्वीकारावी लागेल. म्हणून सुरुवात काय असावी तर कुठल्याही जातीच्या धर्माच्या देवाने, प्रेषिताने, उद्धात्याने, उद्धारकर्त्याने ही घटना तयार केली नाही, तर ही घटना ही त्या माणसांनी तयार केली. आणि म्हणून सुरुवात आली आम्ही भारतीय लोक आमच्या प्रती हे संविधान अंगीकृत, स्वीकृत, समर्पित करू. आम्ही भारतीय लोक. आता भारतीय लोकांनी हे संविधान लिहिलं आणि स्वतःसाठी समर्पित करून घेतलं. या उद्देश पत्रिकेचा दुसरा भाग आला होता की घटनेची
हे 5 शब्द थोडंसं प्रॅक्टिकली आता तपासून बघावे लागतील आणि मग आमची उत्तरं आम्हाला भेटतील की आम्ही इतके अप्रबळ का आहोत, आम्ही अजूनही मागे का पडतोय किंवा आमची चळवळ अपयशी का ठरते. त्या 5 शब्दात पहिला शब्द त्यांनी सांगितला होता सार्वभौम, समाजवाद, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य. काय आहे सार्वभौम या शब्दाचा अर्थ? तर सार्वभौम म्हणजे अंतर्गत व्यवस्थेची एक अशी यंत्रणा की जी निर्णय घेणारी उच्चतम असेल आणि ती बाह्यबंधनापासून मुक्त असेल. म्हणजे पहा, सोपं करून सांगायचं जर ठरवलं तर महाराष्ट्रामध्ये पृथ्वीराज चव्हाणांचं सरकार ही महाराष्ट्रातल्या अंतर्गत व्यवस्थेतली निर्णय घेणारी उच्चतम यंत्रणा आहे. मात्र ती सार्वभौम नाही, कारण ती बाह्यबंधनापासून मुक्त नाही. तिच्यावर केंद्राचं बंधन आहे. आता हे केंद्राचं बंधन आहे म्हणजे काय आहे? वरून जर म्हटली बाईने जर उठ म्हटलं तर याला उठावं लागेल, बाईने जर बस म्हटलं तर याला बसावं लागेल, बाईने जर राजीनामा दे म्हटलं तर याला द्यावं लागेल. याची स्वतःची अशी कुवत नाही ना. परंतु भारतीय संघराज्य हे सार्वभौम असेल ते बाह्यबंधनापासून मुक्त असेल. दुसरं असं सांगितलं गेलं की इथे समाजवाद असेल, स्टेट सोशलिझम असेल. बाबासाहेबांना स्टेट सोशलिझम अपेक्षित होता. हा स्टेट सोशलिझम म्हणजे काय? समाजवाद या शब्दाचा अर्थ असा बाबासाहेब सांगतात. बाबासाहेबांना अपेक्षित असणारी व्याख्या अशी आहे, एकाच व्यक्तीने 10 पावलं पुढे जाण्यापेक्षा 10 व्यक्तींनी एक पाऊल पुढे जाणं म्हणजे खरा समाजवाद. बघा, एकाच व्यक्तीने 10 पावलं पुढे जाण्यापेक्षा 10 व्यक्तींनी एक पाऊल पुढे टाकणं म्हणजे समाजवाद. कदाचित हे समजायचं नाही, थोडंसं अवघड वाटेल. तुम्ही काय आमचा राज्यशास्त्राचा क्लास घ्यायलात का असंही वाटेल, पण त्याला माझा इलाज नाही, कारण माझ्या लोकांना ह्या गोष्टी कळल्या पाहिजेत असं मला प्रामाणिकपणे वाटते. म्हणून सोपं करून सांगायचा प्रयत्न करते. माय मावल्यानो, आज तुमच्या नवऱ्यांना किंवा तुम्हालाही लागल्या असतील नोकऱ्या आणि आला असाल तुम्ही शहरात आणि राहत असाल एसी मध्ये, पण तशी तुमची जीव गावाकडची, सगळ्यांचे पाय मातीचे. आणि गावाकडे तरी आपल्या आजा पंजानी जे कष्ट केले त्यात तरी जर तुम्ही शेताकडे गावाच्या बांधाला गेला असाल तर गावाकडे बांबू दिसतात, शेतीचे बांबू, उंच उंच बांबू. बघितलाय कधी बांबू? इकडे नसेल बघितला तर तिकडे कोकणातही जाऊन बघा, तिकडेही बांबू काही दिसतात. हे बांबू कसे दिसतात? बांबू खूप उंच असतात, इतके उंच वाऱ्या लागतात की बघता बघता बांबू आकाशाशी स्पर्धा करायला लागतो. बांबूचं वरचं टोकही दिसत नाही, इतका बांबू उंच वाढत जातो. पण असं कधी होतं का? असं कधी होतं का की समजा तुम्ही गावाकडे गेलात, शेतात जायचा अट्टाहासाने सोस केला, परत चेंज वरून शेतात जायला निघाला आणि परत चेंज वरून गेला आणि तुम्हाला असं वाटलं की उन्हाने जीवाची घाई होते, डोकं उन्हाने तापायला लागले, पाय भाजायला लागले, जीवाची तकबक होतीये, अगदी धग सहन होत नाहीये. आणि अशा वेळेला समोर लांब लचक उंच वाढलेला बांबू दिसतो. असं म्हणता का तुम्ही, चला रे पोरो, अरे बांबू दिसतोय, चला बघता काय, बांबूच्या सावलीला जाऊन बसा. बांबूच्या सावलीला कुणीच बसत नाही, कारण बांबूची सावलीच पुरत नाही. बांबू एकटाच उंच वाढत जातो. म्हणजे बांबू म्हणजे इट्स अ सिम्बल ऑफ इंडिव्हिज्युअलिझम. व्यक्तिवादी बांबू एकटाच वाढत जातो, इतरांना तो सामावून घेण्याचा समर्थ करतो. परंतु याच्या विरुद्ध एखादा बोधी वृक्ष विस्तारासह वाढत जातो, 50 लोकांना सामावून घेतो, सावली देऊ शकतो. बाबासाहेबांना हा समाजवाद अपेक्षित आहे की एकटेच बांबू सारखे वाढत जाऊ नका. चला जरा 50 जणांना सामावून घेऊया. आणि हेही समजलं नसेल तर अजून सोपं करून सांगते. एकट्याची उंच माडी, एकट्याच्याच माडी समोर लांब लचक गाडी, एकट्याच्याच बायकोला सिल्कची साडी, एकट्याच्याच घरी चायनीज क्रॉकरी, सोन्या चांदीची भांडी, एकट्याच्याच घरी पुरणपोळी सोबत दूध, दुधावर काय. आणि समाजाचं काय? समाज गेला का बोललं? समाजाचा विचार कोण करणार? बाबासाहेब म्हणतात, अरे एकाच माणसाने हे सगळं करण्यापेक्षा एकट्यासाठी तर सगळेच जगतात. चला जरा समाजासाठी, जे लोक ज्या समाजात जन्माला आले त्या समाजाप्रती आपलं काही देणं लागतं, ही भूमिका मांडतात ते लोक धन्य असतात. अजून सोपं करून सांगते, जितका बाबासाहेब मला सोपा करता येईल तितका बाबासाहेब सोपा करते. बघा, एखादं रोप असतं, रोप जमिनीत
रोप लावलं जातं, रोप वाढतं आणि रोप वाढत असताना त्या जमिनीतलं क्षार पाणी आपल्या मुलांनी घेतं आणि क्षार पाणी घेऊन ते वाढत राहतं. एक असा काळ येतो की त्या रोपाचं मोठं झाड होतं आणि ज्या जमिनीतलं क्षार पाणी घेऊन आपल्या मुलांनी क्षार पाणी घेऊन झाड मोठं होतं, त्या जमिनीला ते झाड सावली ठेवून पाहते. ते झाड त्या जमिनीची झीज होऊ देत नाही, पावसाळ्यात सुद्धा त्याची माती वाहून जाणार नाही इतकी त्याची मुलं घट्ट धरून ठेवतो. न चालता बोलता येणाऱ्या झाडामध्ये जर इतकी इमानदारी असेल तर आमच्यात किती पाळली पाहिजे, जमतंय का बघा. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की आमच्यात तो समाजवाद आला पाहिजे. आता तिसरा शब्द आलाय त्याच्यात, धर्मनिरपेक्षता. काय आहे धर्मनिरपेक्षता? धर्मनिरपेक्षतेचा अर्थ कसा सांगितला गेला की राज्याचा स्वतःचा असा एखादा धर्म नसेल आणि राज्य कोणाच्याही वैयक्तिक धर्मामध्ये हस्तक्षेप करणार नाही. परंतु अडचण अशी झाली, संविधानाचा एकही शब्द न बदलता अख्खं संविधानच बदलण्याची राजनीती इथं सुरू झाली आणि यामुळे खरा गोंधळ सुरू झाला. बघा, धर्मनिरपेक्षतेचं तत्व इतकं चांगलं सांगितलं पण तरी सुद्धा इथला धार्मिक गोंधळ मात्र समजेना. मी काही उदाहरणांची मालिका तुमच्या समोर ठेवेल म्हणजे तुम्हाला कळेल. बघा, जगाच्या पाठीवर एक 5 धर्म आहेत आणि प्रमुख धर्म आहेत. क्रमांक 1 चा धर्म ख्रिश्चन धर्म. धर्माचा संस्थापक येशू, पवित्र ग्रंथ बायबल आणि तत्वज्ञान काय? तर येशूने बायबलमध्ये असं सांगितलं, पुरुषावर जाताना येशू असं म्हणत होता, हे प्रभू, हे लोक काय करतात यांना कळत नाही, तू यांना क्षमा कर. मारेकऱ्याबद्दल क्षमा याचना मागणारा येशू ज्या धर्मात जन्माला आला त्या धर्माचं एवढं मोठं तत्वज्ञान असताना आज घडीला परिस्थिती अशी आहे की ते तत्वज्ञान या लोकांनी पाक पुसून काढलंय. त्याचं द्योतक आहे की इथे बुश असेल, इथे ओबामा असेल किंवा अजून कोणीही यांनी कोणालाच क्षमा केली नाही. अगदी सार्वभौम राष्ट्रामध्ये घुसून लोक मारली. क्षमेचं तत्वज्ञान त्यांना कळलं. चला जरा दुसऱ्या धर्माकडे जाऊया. धर्म इस्लाम धर्म, संस्थापक मोहम्मद पैगंबर, पवित्र ग्रंथ कुराण शरीफ आणि तत्वज्ञान काय? तर इस्लामचा अर्थ होतो पाक, पावित्र्य, शांती, इमान. इमानदारीने राहा, शांतीने राहा, सहचर्याने राहा, अनाप्रमाणाने राहा, एकमेकांशी वादावादी करू नका, भांडण करू नका. आणि ज्या ज्या वेळेला ते नमाज अदा करताना त्या नमाजीतही ते सांगत राहतात, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अल्हम्दुलिल्लाहिर रहमानिर रहीम, लिला लिला लिल्लाह मुहम्मद या रसूलुल्लाह, अलीम कलीम बे. हे सगळं सांगत राहताना ते सांगतात कि अरे बहुत अमन से रहना है, एक दिन कयामत का दिन आएगा, उस दिन अल्लाह के सामने हमारा सर फख्र से तना होना चाहिए, ना कि शर्मिंदगी से हमारी गर्दन झुकी हो. और वह अगर तन के रहनी है तो हमें बड़े अमन से रहना है. हे अमनचं तत्वज्ञान कुराण मध्ये सांगितलं. फॅक्ट काय आहे? फॅक्ट अशी आहे की जगातल्या बहुतांश, मी शब्द फार संयमाने वापरते, मी सगळे असा शब्द वापरत नाहीये, जगातल्या बहुतांश दहशतवादी संघटनांचे मोर्चे इस्लाम धर्मी तत्वज्ञान केले होते. चला जरा तिसऱ्या धर्माकडे येऊया, बौद्ध धर्म. धर्माचा संस्थापक तथागत आणि तथागतांनी लिहिलेला पवित्र ग्रंथ किंवा तथागतांनी सांगितलेला आपण प्रमाण मानलेला पवित्र ग्रंथ त्रिपिटक. आणि तत्वज्ञान काय आलं? तर तत्वज्ञानामध्ये असं सांगितलं गेलं की वडगंध गुणवणे, इथे गुणांची पूजा झाली पाहिजे, विचारांची पूजा झाली पाहिजे, विचारांचं अनुकरण झालं पाहिजे, मूर्त्यांचं नाही. बऱ्याचदा राजकारण करण्यासाठी फार अग्रेसर असतात लोक आणि मग डेलिगेशन, शिष्टमंडळ, अर्ज, विनंत्या, ह्याचा पुतळा उभा करा, त्याचा पुतळा उभा करा, हे चाललंय. अरे सांगितलं होतं की मूर्तीत काय नाही पडलेलं भावांनो, मूर्तीपेक्षा आमचा विचार स्वीकारा, विचारांनी पुढे जा, कारण विचार जितका यशस्वी होईल तितके आम्ही चिरंतन असू. परंतु जगाच्या पातळीवर सगळ्यात जास्त मूर्त्या कुणाच्या पूजल्या जातात? बुद्ध आणि बाबासाहेबांचे. तत्वज्ञान गेलं कुठे? चला जरा चौथ्या धर्माकडे. धर्म जैन धर्म, संस्थापक महावीर. तत्वज्ञान काय? तो महावीरांनी असं सांगितलं की अस्तेय अपरिग्रह ब्रह्मचर्य. अस्तेय म्हणजे चोरी करू नका. आता चोरी करू नका
शतकाचा अर्थ काही लोक म्हणतील की लोकांच्या घरात अंधारात जाणे आणि घर फोडणे याला फक्त चोरी करणं असं म्हणत नाही, तर हे तत्व बुद्धिझम मध्येही आलेलं आहे. आणि ते कसं आलंय? अजिंदाना वेरमणी सिक्का पदक समाधियम. अजिंद जे दान दिलं नाही ते मी घेणार नाही, अर्थात मी चोरी करणार नाही. म्हणजेच काय? समाजकार्यासाठी इकट्ठे केलेला पैसा मी माझ्या व्यक्तिगत हितासाठी वापरणार नाही. वापरला तर ती सुद्धा एक प्रकारची चोरीच असेल. हे कळणं म्हणजे अजिंदाना कळणं. उगाच काहीतरी आपण नुसते बोलत राहतो आणि शब्दांचे अर्थ लक्षात येत नाही. मग झालं काय की सांगितलं याच्यात अस्तेय म्हणजे चोरी करू नका. ब्रह्मचर्य लग्न करू नका असं नाही. ब्रह्मचर्य म्हणजे एका पुरुषाने एका स्त्रीशी आणि एका स्त्रीने एका पुरुषाशी किमान एकबारे राहा. हे तर 2000 वर्षापूर्वी सांगितलं ना. काय काम आहे? शुभेच्छाचारा वेरमणी सिक्खा पदक समाधी. कळ्याबद्दल ही वाईट वाचना करायची नाही. आणि तिसरं तत्व सांगितलं जैनिझम मध्ये. काय सांगितलं? अपरिग्रह. अपरिग्रह संपत्तीचा साठा करू नका. आज घडीला जेवढं लागते तेवढंच घ्या. कल की बात कल देखी जाएगी. हे तत्व सांगितलं जैनिझमने की संपत्ती जास्त साठवायची नाही. परंतु भारतात सगळ्यात जास्त श्रीमंत कुठल्या धर्माचे? लड्डा, चड्डा, बियानी, अंबानी, टाटा, बिर्ला, भुतडा, दर्डा, चांडक, सुराणा, छाजेर, जैन सगळे जैन धर्माचे. तत्वज्ञान गेलं कुठे? आणि पाचव्या धर्माकडे येऊया. ज्या धर्माबद्दल कुणीही कुठेही कसंही कितीही बोलावं त्याला तसं पेटेंट मिळालेलं आहे. तो धर्म म्हणजे हिंदू धर्म. माझा अतिशय लाडका धर्म. फार लाडका धर्म. इतका लाडका होता की असह्य झालं अतिरेकी प्रेम त्यांचं. आणि म्हणून 2 ऑक्टोबर 2006 एकदाचा अलविदा म्हटलं आणि बुद्धिझमकडे वळलं. काय सांगितलंय? तर हिंदुइझमचं तत्वज्ञान असं सांगतं. तसा हिंदुइझमचा कुणी एक संस्थापक नाहीये, पण त्यातली त्यात ते कृष्णाला प्रमाण मानतात. तसा एक ग्रंथही नाहीये, पण त्यातली त्यात प्रमाण मानण्यासाठी जो ग्रंथ आला तो भगवद्गीता. आणि भगवद्गीतेत असं सांगितलं यदा यदा हि धर्मस्य ग्लानी भवति भारतः अभिष्ठानं धर्मस्य तदात्म्यानं राज्यम्. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते, पृथ्वीवर अन्याय अत्याचार वाढतो, तेव्हा तेव्हा भगवान श्रीकृष्णाला या भूतलावर अवतरावं लागतं. आता जेव्हा जेव्हा अन्याय अत्याचार होतो तेव्हा तेव्हा प्रश्न येतो म्हणे आता अन्याय काय कमी होतो का नाही? खरं लागले 4 जण मेले, अल्पवयीन पोरींवर बलात्कार व्हायला लागले, तिकडे लाकडी 3 पोरी रेप करून मारल्या गेल्या, इकडे नगरला 4 माणसं संडासच्या चेंबर मध्ये कोंडून मारली. किती अन्याय, किती अत्याचार. काय येत नाही प्रश्न? कुठे बिझी येतात शोधून, कोणत्या होपिकेसोबत अपॉइंटमेंट, काय अडचण, काय येत नाही आणि का चिकित्सा होत नाही याची. आणि त्याच हिंदुइझम मध्ये असं सांगितलं की सृष्टि के कण कण में ईश्वर है. सृष्टि के कण कण में ईश्वर है, रोम रोम में राम बसे है. हा विचार मांडला तो हिंदुइझमने. आता मला सांगा, जर सृष्टीच्या कणाकणात ईश्वर असेल, ईश्वराचं सगळीकडे अस्तित्व असेल, रोम रोम में राम बसे है. आम्ही कधीतरी पंचतंत्राच्या कथा वाचल्या होत्या लहानपणी आणि त्या कथेमध्ये असं सांगितलं होतं की प्रल्हाद नारायण नारायण करत होता. हिरण्यकश्यपाने त्याला विचारलं बोल कुठे आहे तुझा नारायण? आहे का या खांबात? हिरण्यकश्यप म्हणाला हो नारायण. लाथ मारली आणि नरसिंह बाहेर आला. म्हणजे काय? ईश्वर सगळीकडे आहे. ईश्वर या वाटलीत आहे, ईश्वर या घटनात आहे, ईश्वर या डायस मध्ये आहे, ईश्वर या माईक मध्ये आहे, ईश्वर माझ्यात आहे, ईश्वर तुमच्यात आहे, ईश्वर जरा खुर्च्यात आहे, या टेबलात आहे, ईश्वर सगळीकडे. आता जर ईश्वर सगळीकडे असेल आणि हेच हिंदूंचं प्रमुख तत्वज्ञान असेल आणि हे तत्वज्ञान हिंदुत्ववादी माणसाला मान्य असेल, तर मग गळ्यात भरले रुमाल टाकून फिरणारे सगळ्याच तरुण्या पोरांनी आणि चल भरलेल्या म्हाताऱ्यांनी हे तत्वज्ञान पाळायला हवे. आणि जर रोम रोम में राम बसे है हे तत्वज्ञान जर त्यांना मान्य असेल, तर मग अयोध्येत अमुकच ठिकाणी राम आहे ही बाजू ते मानतात का? स्वतःच्याच हाताने स्वतःच्याच विचारांचा ते पराभव करतात आणि आम्हाला या गोष्टी कळूनही आम्ही याच्याकडे बळीरात करतो. आता मुद्दा असा आहे की हे सगळे धर्म आणि धर्माचे तत्वज्ञान यात इतकी फारकत का झाली? त्याचं कारण असं आहे राजे हो की धर्म आणि सर्वसामान्य माणसं यांच्यामध्ये फरक मुल्ला, मौलवी, पुजारी, पंडित, पाद्री, बडवे सगळ्याच मध्यस्थांनी
क्रांतिवादी मध्यस्थ नाकारले होते. या सगळ्या दलालांनी धर्माचा खरा अर्थच सर्वसामान्यांना कळू दिला नाही. त्यामुळे धर्म काय सांगतोय आणि धर्माची नेमकी व्याख्या काय हीच त्यांना कळली नाही आणि म्हणून सगळे गोंधळ निर्माण झाले. धर्मनिरपेक्षतेचं तत्व हे सांगते की धर्म ही तुमची वैयक्तिक बाब असली पाहिजे. स्विच ऑन स्विच ऑफचा खेळ असला पाहिजे. म्हणजे काय, गृहिणी घरातली सगळी कामं आटोपून घराबाहेर पडताना शेवटचं काम करते, लाईटचं मेन स्विच बंद करते. हे सिंबल आहे की तुम्ही घराबाहेर पडताना तुमचं वैयक्तिक आयुष्याचा स्विच ऑफ करा, तुमच्या वैयक्तिक धर्माचा सुद्धा स्विच ऑफ करा. आणि बाहेरून पुन्हा जेव्हा ती घरात येते तेव्हा ती पहिलं काम करते, मेन स्विच ती ऑन करते. म्हणजे आता तुमचं सामाजिक आयुष्य बंद झालंय, आता तुम्ही पुन्हा एकदा तुमच्या वैयक्तिक आयुष्याला सुरुवात करता. ज्याला वैयक्तिक आणि सामाजिकची ही सीमारेषा कळणार नाही तो नेहमी हा गोंधळ घालेल आणि असा गोंधळ भारतात हमखास होत आला. कारण हे सांगणारे जे नेते होते, बाबासाहेब असतील, राजर्षी शाहू महाराज असतील, छत्रपती असतील, हे नेते जाणते होते. जेव्हा नेता जाणता असतो तेव्हा जनता जाणती होते, ती पुढे नेत असते. नेता जो पुढे नेतो तो नेता असतो. आता नेते नेते होत आहेत, इतके नेते की त्यांनाच कळत नाहीये की नेमका विचार काय आणि आपण कशावर अंमल करतो. चौथा शब्द आला सार्वभौम समाजवाद धर्मनिरपेक्ष. चौथा शब्द घटनेमध्ये आला लोकशाही. लोकशाही म्हणजे काय, लोकांनी लोकांकडून चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही. पण सध्या ही परिस्थितीच नाहीये. बाय द पीपल फॉर द पीपल ऑफ द पीपल इज डेमोक्रेसी. पण अशी डेमोक्रेसी दिसतच नाही. बाय द पीपल BYE लोकांकडून, BY बाय द पीपल नाहीये, BYE बाय द पीपल लोकांना बाय केले. फॉर द पीपल FOR येतच नाही, ती दिसतच नाही. FAR फॉर द पीपल लोकांपासून दूर गेलेले आणि OF ऑफ द पीपल लोकांची येतच नाही, OFF ऑफ द पीपल लोकांसाठी बंद झालेली अशी लोकशाही कधी लागते. काय करणार अशा लोकशाही. आणि चला जरा शेवटच्या शब्दाकडे जाऊया. गणराज्य. गणराज्य सगळ्यात अशोकाच्या काळातली ही संकल्पना, जी संकल्पना बाबासाहेबांनी घटनेच्या पानावर बुद्ध पेरला आणि हा पेरलेला बुद्ध उघडून कशा पद्धतीने आलाय किंवा तो उघडू दिला का नाही हेही पाहणं जरा गरजेचं आहे. की गणराज्याचा अर्थ असा होतो की या देशाचा सर्वोच्च शासन प्रमुख हा मतपेटीतून जन्माला येईल, राजाच्या पोटी नाही, तो मतपेटीतून आला पाहिजे असा गणराज्याचा अर्थ होता. आज 60 वर्ष झाली आहेत. या 60 वर्षाच्या नंतर आशिया खंडातलं सगळ्यात मोठं लोकशाहीवादी राष्ट्र म्हणून भारताकडे बघत असताना जरा भारताला आपण तपासून घेऊया की काय भारतात ही व्यवस्था रुजली का. बाबासाहेबांच्या संविधानाचा, बाबासाहेबांचा जयंती उत्सव साजरा करायचा असेल तर फार काही नाही, एक छोटासा संकल्प करून बघूया की बाबासाहेबांनी हयात जे प्रयत्न केले त्याची अंतिम फलश्रुती म्हणजे संविधानिक क्रांती होती. ही संविधानिक क्रांती अशी होती की त्या टाटा गंगाला सुद्धा एकच मत असेल आणि इथल्या अत्यंत रस्त्यावरच्या आम माणसाला सुद्धा एकच मत असेल. मताचा अधिकार दिला आणि सांगितलं की राजाच्या पोटी नाही, मतपेटीतून जन्माला आला पाहिजे. परंतु फॅक्ट काय आहे बघ. मी काही उदाहरणांची मालिका तुमच्या समोर ठेवते. जरा लातूर पासून सुरुवात करू. राजा विलासराव देशमुख, त्याच्यानंतर राजा त्याच्याच घरात मतपेटीतून आलाच नाही. मतपेटी असेल तर ती लोकांना दाखवण्यासाठी हिप्नॉटिझमचे खेळ झाले सगळे. राजा विलासराव देशमुख, त्याच्यानंतर राजा त्याचा भाऊ दिलीपराव देशमुख, त्यानंतर राजा त्याचे पोरग अमित देशमुख, मग SR देशमुख, मग वैशाली देशमुख सन्स अँड कंपनी. जर लातूरच्या बाजूला परळी भागात चला. राजा गोपीनाथ मुंडे, मग राजा पंडितांना मुंडे, मग राजा धनंजय मुंडे, मग राणी पंकजा मुंडे, मग TP मुंडे, मग मुंडे सन्स अँड कंपनी. जर असे बीड करून नगर भागाकडे या. नगरमध्ये राजा बाळासाहेब विखे पाटील, मग राजा राधाकृष्ण विखे पाटील, मग राजा राजेश विखे पाटील, मग महाराणी शालिनीताई विखे पाटील, मग राजकुमार सुजय विखे पाटील सन्स अँड कंपनी. जरा सोलापूर भागात चला. राजा दिलीपसिंग मोहिते पाटील, मग अजयसिंग मोहिते पाटील, मग विजयसिंग मोहिते पाटील, मग धैर्यशील मोहिते पाटील, मग रणजितसिंग मोहिते पाटील, मग रणधीर मोहिते पाटील, मग भैयासाहेब मोहिते पाटील सन्स अँड कंपनी. जरा मुंबईत चला. राजा बाळ ठाकरे, मग उद्धव ठाकरे,
राजा राजा यशवंतराव चव्हाण, मग आला दत्तक राजा शरद पवार, मग दत्तक राजा शरद पवार नंतर राजेंद्र पवार, मग अजित पवार, मग सुनंदा पवार, मग सुप्रिया सुळे, मग मिळे, मग खिळे, मग काळेमुळे ह्या कलडून. चला जरा केंद्रात चला, केंद्रात राजा राजा मोतीलाल नेहरू हा खरंच राजा होता. तो धोतर जायचं पण फॉरेनला इस्त्री. राजा मोतीलाल नेहरू, मग जवाहरलाल नेहरू, मग महाराणी इंदिरा गांधी जहाबाई होती, मग महाराणी इंदिरा गांधी, मग राजकुमार राजीव गांधी, मग पट्टराणी सोनिया गांधी, मग युवराज राहुल गांधी, मग प्रियंका गांधी, भानगडी. अरे कांबळे, बडसोडे, जोगदड, वाघमारे, इंदिरे, कांदे, कांदे, अंधारे, बियाला तरी पिलवाड बी म्हणून घ्या, म्हणून आमच्या सोबत एखादा तरी घ्या. हे कधी आहात कुठे भावांनो. गणराज्याची संकल्पना शब्द न बदलता प्रॅक्टिकल मध्ये अख्खं संविधान बदलण्याची त्यांची नीती चालू आहे. आणि आम्ही मात्र अजूनही आम्ही तपासून घेत नाही. आम्ही कधीच हा प्रश्न विचारला नाही की जेव्हा जेव्हा शरद पवार असं म्हणतात की महिलांनी राजकारणात आलं पाहिजे, तेव्हा तेव्हा शरद पवारला महिला म्हणजे आपलीच पोरगी सुप्रिया सुळे दिसते, किंवा सुशील कुमार शिंदेला महिला म्हणजे फक्त आणि फक्त प्रणिती शिंदे दिसते, किंवा राधाकृष्ण पाटलाला महिला म्हणजे शालिनी विखे पाटील दिसते, किंवा गोपीनाथ मुंडेला महिला म्हणजे पंकजा दिसते. जेव्हा जेव्हा ते म्हणतात युवकांनी राजकारणात आलं पाहिजे, तेव्हा तेव्हा विलासरावला युवक म्हणजे अमित देशमुख दिसतो, छगन भुजबळला युवक म्हणजे समीर आणि पंकज दिसतात, नारायण राणेला युवक म्हणजे निलेश आणि नितीन दिसतात, आणि उद्धव ठाकरेला युवक म्हणजे आदित्य दिसतो. आमची पोरं, आमच्या बायका त्यांना दिसत नाहीत. आमच्या पोरांमध्ये, आमच्या बायकांमध्ये किती पोटेन्शियल, किती टॅलेंट असेल तर ते उभेच राहू शकत नाहीत, कारण आमच्या खानदानाला पवार किंवा ठाकरे आडनावाची लकेर नसते. मग लकेर नसताना उभं राहायचं असेल तर काय करावं लागेल? तर जरा घटना समजून घ्यावी लागेल. हे स्ट्रक्चर काय आहे आणि या स्ट्रक्चर मध्ये आम्ही नेमके चुकतोय कुठे हे तपासावं लागेल. चला जरा घटनेचं मी जाणीवपूर्वक पहिलं दुसरं प्रकरण टाळते, मी डायरेक्ट तिसऱ्या प्रकरणाकडे येते. तिसरं प्रकरण मूलभूत हक्काचं होतं. मूलभूत हक्कामध्ये कलम 12 ते 35 मध्ये मी आता सगळी कलम सोडून देते, पण त्यातलं एक महत्वाचं कलम 19 मध्ये सांगितलं आम्हाला 6 प्रकारची स्वातंत्र्य दिली, कारण एक स्वातंत्र्य रद्द झालेलं. आणि स्वातंत्र्य कसं होतं तर स्वातंत्र्यात त्यांनी सांगितलेलं होतं की प्रत्येकाला कुठे राहण्याचा, जाण्याचा, येण्याचा, वास्तव्य करण्याचा अधिकार, बोलण्याचा, छापण्याचा, सभा संघटना घेण्याचा अधिकार. लक्षात घ्या, एवढं स्वातंत्र्य त्यांनी दिलं. परंतु आज घडीला राज ठाकरे नावाचा ऑर्केस्ट्रा जो महाराष्ट्रात फुल फॉर्म मध्ये चालू आहे, हल्ली कॉमेडियनला वोट देण्याचा ट्रेंड आहे. हा राज ठाकरे धडधडीत शिवाजी पार्क वरून आणि महाराष्ट्रात फिरून बाबासाहेबांचे दाखले देत, बाबासाहेबांच्या नावाचे संदर्भ देत चुकीची मांडणी करतोय. आणि तो असं सांगतोय की मी बोलत नाही, हे घटनेत लिहिलं. मुळात घटनेत अशी काही चुकीची माहिती लिहिली नव्हती. घटनेत असं लिहिलेलं आहे की कोणालाही कोठेही राहण्याचा, वास्तव्य करण्याचा अधिकार आहे असं लिहिलेलं असताना राज ठाकरे सांगतो की बिहार आणि युपीच्या माणसांनी महाराष्ट्रात यायचं नाही. आणि हे घटनेची पायमल्ली आहे. युपी आणि बिहारची एवढी अलर्जी बाळगणारा राज ठाकरे याच्यावर काही केसेस पडल्या तर कोर्टात जाण्यासाठी याचा जो वकील आहे तो वकील मात्र अखिलेश चौबे बिहारचा. हे विशेष म्हणजे हा आपल्याला वेळात करायचा कार्यक्रम आहे. त्यांना असं वाटतं की आम्ही धोत्रावर आम्हाला काही समजतच नाही. त्यांना तपासून कुणी घ्यायचं हो, तपासून घ्यावं लागेल ना एकदा की किती चुकीची गोष्ट करतायत. राज ठाकरे असं सांगतो शिवाजी पार्कवर बाबासाहेबांच्या नावाचा संदर्भ देत त्याने सांगितलं की बघा काय लिहिलेलं आहे याच्यामध्ये की बाबासाहेबांनी भाषेबद्दल काय लिहिलं, महाराष्ट्रात मराठी नसली पाहिजे. अरे बाबासाहेब असं म्हणलेच नाही. बाबासाहेबांनी लिंग्विस्टिक स्टेटची संकल्पना सांगताना आणि त्या संबंधी विचार मांडताना त्रिभाषा सूत्र सांगितलं होतं. आणि त्रिभाषा सूत्रात ते असं म्हणाले होते की प्रत्येक राज्याची स्वतःची भाषा असेल. तमिळनाडूची तमिळी असेल, कर्नाटकाची कानडी असेल, आंध्राची तेलुगू असेल, महाराष्ट्राची मराठी असेल. आणि राष्ट्राच्या कार्यालयात, राष्ट्रीय कार्यालय जिथे असतील तिथे राष्ट्रीय संपर्काची भाषा म्हणून हिंदी असेल आणि जगाशी संपर्क करताना इंग्रजी असेल असं त्रिभाषा सूत्र बाबासाहेबांनी सांगितलं. परंतु राज मात्र बोलत सांगत राहतो
की मराठी मराठी मराठी. आता राज ठाकरेला जर म्हणलं की ही सगळं जर तुम्ही इतकं मराठी मराठी सांगताय तर तुमची पोरं कॉन्व्हेंटला का बरं शिकतात? तुम्ही तुमची पोरं झडपीच्या मराठी शाळेत टाकली पाहिजे. मराठी शाळा मरायला लागलेल्या आहेत तर तुम्ही हे केलं पाहिजे. किंवा एवढा तुम्हाला मराठीचा सोच आहे तर बाबा आम्ही ससूनमध्ये इकडे तिकडे आमची पोरं जी जात आहेत इंग्रजीमुळे आमची पोरं आवडतात सायन्सकडे, आम्हाला बरं वाटेल मराठी एवढं आलं तर सगळे मेडिसिन सगळे रिसर्च मराठीचे त्याचे पर्याय शब्द काढा आणि सांगा. बघा जमते का? काही ठराविक 5 शब्द जर राज ठाकरेला विचारले आणि ह्या शब्दांचे मराठी अर्थ सांगा तर सांगू शकते. वेड्यात करायचा कार्यक्रम चालतो. महाराष्ट्रभर दुष्काळाची वल्गना करायची आणि सांगायचं की दुष्काळात आता लोकांना पैसे मिळाले पाहिजे. आणि कुणाला वेड्यात करताय? कोट्यावधी रुपये दुष्काळग्रस्तांना लागणार आहेत हे ठीक आहे, परंतु तुमच्या हातात कोट्यावधी रुपये खर्च करणारी महापालिका आहे नाशिकची. जर नाशिकची महापालिका ही कोट्यावधी रुपये खर्च करणारी आहे तर ते पैसे दुष्काळग्रस्तांकडे वळवायला काय झालं होतं? ते पैसे तुम्ही दिले कोणाला? कुंभमेळ्याला. कुंभमेळ्यात त्या पैशाची गरजच नव्हती. बाबासाहेबांचा विचार हा एका जातीचा विचार नाहीये. बाबासाहेबांनी संविधान लिहिताना ते प्रत्येक जाती आणि धर्मासाठी लिहिलं होतं आणि म्हणूनच बाबासाहेबांच्या हयातीत बाबासाहेबांचा पहिला पूर्णकृती पुतळा कोल्हापूरच्या बिंदू चौकात उभा राहिला होता. उभं करणारा दाम्पत्य होता मराठा समाजातलं विमलताई बागुल आणि माधवराव बागुल. मराठा समाजाच्या माणसालाही एवढी आस्था वाटावी असे बाबासाहेब एका जातीपुरतं काम करत नाहीत आणि म्हणून मी मधूनच शेतकऱ्यांबद्दल मधूनच भाषेबद्दल मधूनच दुष्काळाबद्दल माझी म्हणणे मानते. त्याचं कारण बाबासाहेब इज अ ग्लोबल लीडर अँड वी हॅव टू शो इट. हे ग्लोबल म्हणून दाखवलं गेलं पाहिजे की प्रायव्हेट लिमिटेड कंपनी एका जातीची नाही. हा ग्लोबल विचार सगळीकडे गेला पाहिजे आणि त्या ग्लोबल विचाराने जर हे सगळं अनालिसिस करायचं ठरलं तर हे सगळे नेते हे किती चुकीच्या पद्धतीने आम्हाला नेत आहेत हे आमच्या लक्षात येईल. चला, मी मूलभूत हक्कावर जास्त वेळ विचार करत बसत नाही कारण मला मार्गदर्शक तत्वांकडे जायचंय. मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वांमध्ये मार्गदर्शक तत्व जी 4थ्या प्रकरणात आली आयर्लंड कडून घेतली गेली कलम 36 ते 51 मध्ये आली आणि कलम 36 ते 51 मध्ये 3 प्रकारे मार्गदर्शक तत्वांचं विभाजन झालं. यात सांगितले होती गांधीवादी समाजवादी उदारमतवादी. गांधीवादामध्ये सांगितलं होतं सत्तेचं विकेंद्रीकरण, त्यात सांगितली होती पंचायत राज व्यवस्था, गोहत्या प्रतिबंधक कायदा आणि सुग्रीवणे हातमाग सांगितले होते. आता गोहत्या प्रतिबंधक कायदा करायचा आणि गाय मारायची नाही. गाय मारायची नाही म्हणजे काय करायचे? गाय आपली माय आहे म्हणून गाय मारायची नाही असं काही आहे का? गाय आपली माय असेल तर बैल आपला बाप असला पाहिजे आणि बैल आपला बाप असेल तर म्हैशी हे सगळे आपल्या काही मावश्या बिवश्या काकू अमुक डमुक असलं पाहिजे असा विचार नाही येतो. तो इतका उठून विचार नाहीये. गोहत्या प्रतिबंधक कायदा हा विषय त्या मार्गदर्शक तत्वात आला. ड्राफ्टिंग मध्ये बाबासाहेबांनी तो वगळला नाही. त्याला कारण असं होतं की भारतीय अर्थव्यवस्था ही कृषीप्रधान अर्थव्यवस्था आहे, ही बळीची अर्थव्यवस्था आहे आणि इथल्या बळीराजाचा मित्र बैल आहे. आपल्या मित्राच्या आईची हत्या करणं हे कुठल्याच नीतिमत्तेत बसत नाही. त्यामुळे बळीराजाचा दोस्त बैल, बैलाची आई गाय आणि म्हणून दोस्ताची आई मारायची नाही. नीतिमत्ता आहे. वेगळा संदर्भ जोडू नका त्याला. या पद्धतीने तो विचार पुढे आला. हे संविधान मार्गदर्शक तत्वात जे विचार आहेत सरतेशेवटी कलम 51 अ मध्ये काही फंडामेंटल राईट्स आले आणि आता महत्वाच्या एका कलमाकडे जाते डायरेक्ट, कारण वेळेची कमतरता असल्यामुळे मी अत्यंत त्रोटक कलम घेते की कलम 368 नावाचा एक प्रकार आला. अकॉर्डिंग टू आर्टिकल 368 वी कॅन अमेंड. आपण काही रिपेअर करू शकतो, आपण काही दुरुस्त्या करू शकतो. कलम 368 नुसार घटनेत दुरुस्त्या करण्याची पद्धत सांगितली. यात साध्या बहुमताने दुरुस्ती, विशेष बहुमताने दुरुस्ती आणि विशेष प्लस निर्णयापेक्षा अधिक घटक राज्यांच्या बहुमताने दुरुस्ती असे 3 प्रकार सांगितले. तिसरा प्रकार अत्यंत क्लिष्ट होता. हा क्लिष्ट प्रकार कशासाठी वापरला तर तिसऱ्या प्रकारात त्यांनी असं सांगितलं की या तिसऱ्या प्रकारानुसार तुम्हाला घटनेची चौकट जेव्हा बदलायची असेल तेव्हा हा तिसरा प्रकार वापरावा लागतो. आता ही चौकट म्हणजे काय नेमकं तर चौकटीची व्याख्या त्यांनी 4 प्रकारे केली. ती केशवानंद भारती खटल्यामध्ये केली, ती गोलकरंत गोलकनाथ विरुद्ध पंजाब खटल्यामध्ये झाली. ही व्याख्या न्यायमूर्ती चंद्रचूड सिंग यांनी केली. ही व्याख्या नानी पालखीवालांनी विविध पीपलमध्ये सुद्धा केली. आता ही व्याख्या करताना ती व्याख्या 4 मुद्द्यांवरती आधारित आहे की काय झालं तर घटनेचं स्ट्रक्चर बदलेल, काय झालं तर घटनेची चौकट ध्वस्त होईल. यातला पहिला मुद्दा, भारत हे सार्वभौम राज्य आहे
याच्याशी द्रोह करणारा कायदा, करार, व्यापारीसह शर्ती मान्य करता येणार नाही. तसं केलं तर घटनेची चौकट भ्रष्ट होईल आणि ते करताना तुम्हाला ती क्लिष्ट पद्धत अवलंबावी लागेल. दुसरा मुद्दा, इथे फंडामेंटल राईट, राहण्याचे, खाण्याचे, बोलण्याचे, छापण्याचे, अभिव्यक्त होण्याचे, सभा संघटना घेण्याचे अधिकार ते तुम्हाला डावलता येणार नाही. डावलणारा कायदा करावा लागला. अगदी एमर्जन्सीत सुद्धा, आणीबाणीच्या काळात सुद्धा डावलता येणार नाही. डावलणारा कायदा तुम्हाला करायचा असेल तर तुम्हाला तिसऱ्या पद्धतीकडे जावं लागेल. तिसरा मुद्दा त्यांनी असा सांगितला होता की तुम्हाला घटनेचं स्ट्रक्चर हे मॉन्टेस्क्यूच्या सत्ता विभाजन सिद्धांतावर आधारलेला आहे. हा सत्ता विभाजनाचा सिद्धांत म्हणजे काय? सत्ता कुठल्या एका व्यक्तीच्या हातात नाहीये. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ, ज्युडिशियरी, लेजिस्लेटिव्ह आणि एक्झिक्युटिव्ह ह्या तीन शाखा आहेत. तिन्ही शाखा सारख्या लेवलला असतील, तिघ्या आपले आपले काम करतील, तिघींचं एकमेकींमध्ये इंटरफिअर असणार नाही, पण तिघांच्या वरही कुणी असणार नाही. बघा, मी आता मूळ मुद्द्याकडे पोहोचते की तीन शाखा आयसोलेट असतील, एकमेकांना इंटरफिअर करणार नाही आणि तिघांवर कुणी असणार नाही. आणि तिघांवर कुणी येणारा कायदा करायचा असेल तर घटनेची मूळ चौकट बदलावी लागेल आणि चौकट बदलायची तर क्लिष्ट पद्धतीकडे जावं लागेल. आणि चौथा मुद्दा, मी सांगितलेल्या पद्धतीत बदलच करता येणार नाही. ह्याला म्हणतात बाबासाहेबांनी मारलेली ज्ञानाची मेघ. मी सांगितलेल्या पद्धतीत बदलच करता येणार नाही. या 364 पद्धतीत बदल करायचा असेल तरी सुद्धा त्याच पद्धतीकडे जावं लागेल, क्लिष्ट पद्धतीकडे, जी की आजला शक्य नाही. आता तुम्हाला एवढं कळलं माय मावल्यांनो, मी तुम्हाला सोडून सारखं माय मावल्यांनोच म्हणते. त्याचं कारण असं आहे, लय मालिकेत आमच्या बाया बेजार झाल्या. मालिका बघू 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 बेजार होऊन गेल्या. 8 दिवसानंतर एपिसोड मध्ये काय होईल हे आपसूक या बायकांना कळतं. परंतु जसा फोडून सांगितलं तरी सुद्धा बोलली बरं काय बोलू सगळे नाही. आणि जर शेजारीला विचारलं की अहो काही कारणास्तव मी येऊ शकले नाही, नेमकं काय बोलल्यावर सांगा, तेवढं सांगता येत नाही, नेमकं जमत नाही. तेव्हा अडचणीचा कार्यक्रम होतो. म्हणून तुमच्यासाठी काय सांगते की बघा, मग झालं काय, जर ही मूलभूत चौकट बाबासाहेबांनी सांगितलेली होती, ही वेगवेगळ्या खटल्यांमधून सिद्ध झाली होती, तर आता काय चला घटनेसोबत खिल्वार कसा चालू. समारोपाच्या मुद्द्याकडे मी येते. घटनेसोबत हा खिल्वार चालू असताना एक घटना महत्वाची घडली. इथे जाणीवपूर्वक 49-50 घटना समर्पित करणे आणि अंमलात येणे ही प्रक्रिया पार पडली आणि म्हणून 99-2000 हे वर्ष घटनेचं सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरं झालं 50. पण नेमक्या घटनेच्या गौरव करणाऱ्या सुवर्णमहोत्सवी वर्षातच याच वर्षात बीजेपीने घटनेच्या पुनरावलोकन समितीचं नाटक सुरू केलं आणि अध्यक्ष नेमले सी वेंकटचलय्या. हु इज वेंकटचलय्या? वेंकटचलय्या वॉज अ फॉर्मर चीफ जस्टिस. यांच्या अध्यक्षतेखाली समिती आली. समिती बीजेपीने नेमली आणि समितीत मेंबर कोण? एक आले सोली स्वराबजी. हुई सोली स्वराबजी? सोली स्वराबजी बोगस प्रकरणातले, राजीव गांधींच्या प्रकरणातले पब्लिक सॉलिसिटर. दुसरं नाव आलं सुनीता गांधी. कोण सुनीता गांधी? मोहनदास करमचंद गांधींची नात. आता मी महात्मा वगैरे काही म्हणू शकत नाही. आमचा आत्मा तो ओळखला नाही, काय याला का बाजार आहे सगळा. हा मोहनदास करमचंद गांधींची एक नात. तिसरं नाव आलं, हे नाव फार महत्वाचं, तारिक अनवर. कुठे नाव आहे तारिक अनवर? कुठलं नाव होतं? तर हे नाव आलं राष्ट्रवादी काँग्रेसकडे. हे राष्ट्रवादी काँग्रेस काय भानगड आहे? तर जेव्हा राजीव गांधी गेले होते, पक्ष कसा सावरेल हा प्रश्न होता, त्यावेळेला सोनिया गांधींना साकडं घालत माननीय शरद गोविंद पवार यांनी आमंत्रण दिलं होतं आणि शरद गोविंद पवार यांच्या आमंत्रणाचा मान ठेवून सोनिया इथे आल्या. एक भावनिक आवाहन या जनतेला केलं, मैं यही पे सुहागन बनी, मैं यही पे माँ बनी, मैं यही पे विधवा बनी. मेरे खून का कतरा कतरा कहता है कि मैं भारतीय हूँ, मैं भारत की बहू हूँ. हिंदुस्तान असं ती म्हणाली नाही, मैं भारतीय हूँ, भारत की बहू हूँ. असं म्हटलं की आम्हाला मी वाटलं आमचीच सुनी, आम्हालाच चहा पाणी करायला. आम्ही लगेचच मावशी अक्का विचार करा, पक्का हातावर मला शिक्का, आणि ते रोजच लावले थुक्का. ते थुकेच लावत गेले, आम्ही शिकेच मारत गेलो. झालं बघता बघता धंदावाद सुरू झाला, निवडून आल्या. पण प्रधानमंत्री पदाचं आता काय असं जेव्हा पवारांना वाटलं, तेव्हा पवारांनी राष्ट्रवादी नावाचं पिल्लू काढलं आणि यात
बाईंनी घेम ओळखली आणि बाईंनी मनाचा मोहावरून मनमोहन सिंगांना पुढे केलं आणि मनमोहन सिंग प्रधानमंत्री झाले. हे सगळं राजकारण चालू असताना यात मुद्दा असा होता, राष्ट्रवादी काढत असताना विदेशी व्यक्ती प्रधानमंत्री होऊ नये या मुद्द्यावर पवारांनी राष्ट्रवादी नावाचा पक्ष काढला. पण विदेशी व्यक्ती प्रधानमंत्री होऊ नये या मुद्द्यावर पक्ष काढणाऱ्या पवारांच्याच पक्षातला तारिक अनवर हा समिती काढला. म्हणजे उद्या जर घटनेत काही बदल सुचवायचा असेल तर तारिक अनवर बदल काय सुचवेल? तर तारिक अनवर बदल सुचवेल विदेशी व्यक्ती प्रधानमंत्री होऊ नये, कारण ते त्यांचं मेन आहे, त्या पक्षाच्या स्थापनेचं उद्दिष्ट ते आहे, गोलच ते आहे त्यांचं. पण असं जर झालं तर घटनेच्या स्ट्रक्चरला धक्का लागेल. स्ट्रक्चरला धक्का लागला तर आंबेडकरी समाज दुखावेल, समाज दुखावला तर रस्त्यावर येईल. आपल्याला नादच आहे नुसत्या प्रतिक्रिया द्यायचा, आपला स्वतःचा ऍक्शन प्लॅन काहीच नाहीये, आपल्याला फक्त रस्त्यावर यायचं माहितीये. आणि आंबेडकरी समाज रस्त्यावर आला तर बीजेपी उत्तर द्यायला तयार असेल. काय अहो काय सांगताय, हे आम्ही केलं का? आम्ही नाही केलं, अहो हे तारिक अनवरनं केलं आणि तो राष्ट्रवादीच्या पक्षाचा आहे, आमच्या घरीच आहे. हे त्याने केलं आणि त्यातले त्यात लक्षात घ्या तो कोण आहे? मुसलमान आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे आमचं मुसलमानाचं जमत नाही. म्हणजे एकाच वेळेला दलित वर्सेस मुस्लिम हा समांतर संघर्ष उभा करण्याचं राजकारण ते पाप बीजेपीने केलं. आम्हाला कळलं नाही. पण आमच्या हे लक्षात आलं नाही की हे बदल इतक्या सहजासहजी होऊ शकत नाही. आम्ही निषेध नोंदवत राहिलो, आम्ही मुळात जाऊन त्याचा अभ्यास केला नाही आणि हे निषेध नोंदवताना आमच्या हे लक्षातही आलं नाही घटना ते बदलूच शकणार नाही, बदलू शकलेही नाही. खूप वेळा अटल बिहारी म्हणाले होते की घटना तो हम बदल कर रहेंगे, घटना तो हम बदल कर रहेंगे. भाई अटल जी, घटना तो आप न बदल पाए, हाँ लेकिन खुद के घुटने बदल कर चले गए. आता ब्रह्मचारी माणूस घुटणे कसा बदलू शकतो हा एक संशोधनाचा विषय. या सगळ्यांमध्ये जेव्हा घटनेतून किंवा वेगवेगळ्या निमित्ताने त्यांनी एकाच वेळेला दलित वर्सेस मुस्लिम हे समांतर संघर्ष उभे करण्याचा प्रयत्न केला. हाच समांतर संघर्ष त्यांनी अजून एका काळात उभा केला होता. तो कसा की जेव्हा अणुचाचणी घेतली, बरोबर अणुचाचणी घेतल्यावर त्यांनी कोडवड दिला आणि बुद्ध हसला. एवढी संहारक शक्ती निर्माण झाल्यावर बुद्ध हसूच शकत नाही, पण जाणीवपूर्वक हा कोडवड दिला. आणि या कोडवडची भाषा ज्या बाजूच्या इराणी राष्ट्रवादी तालिबानीच्या लोकांना कळली की जे अमेरिकेने अगदी काय म्हणतात त्याला स्पॉन्सर केल्यासारखे वागत होते, ज्यांना हे कळलं त्यांनी बरोबर याला चेक देण्यासाठी म्हणून तालिबानमध्ये बुद्ध मूर्ती पडली. लक्षात घ्या, कोडवड बीजेपीने दिला, मूर्ती तालिबानच्या त्या भावनेच्या तिथे फुटली. भावना आमच्या दुखावल्या गेल्या, प्रतिक्रिया आम्ही दिली आणि दिली कोणाच्या विरोधात? तिकडच्या मुस्लिमांच्या नाही, आमच्या इथल्या मुस्लिम भावांच्या विरोधात दिली. एकाच वेळेला दलित वर्सेस मुस्लिम हा समांतर संघर्ष जाणीवपूर्वक बीजेपीने इथे निर्माण केला. किंवा तिसरी घटना की यांनी मस्जिद पाडली, ती बरोबर 6 डिसेंबरला. 6 डिसेंबर आमच्यासाठी अत्यंत संवेदनशील दिवस, पण याच्यात मुस्लिम भावांची तरी काय चूक? कारण ज्यांचं प्रार्थनास्थळ उद्ध्वस्त झालंय त्यांनी रिॲक्ट होणं तर साहजिकच होतं. ते रिॲक्ट झाले आणि त्यांनी 6 डिसेंबरला काळा दिन घोषित केला. परंतु भावना आमच्या दुखावल्या. पुन्हा एकदा दलित वर्सेस मुस्लिम हा संघर्ष वाढवला. म्हणजे जाणीवपूर्वक दोन पॉलिटिकली किंवा इकॉनॉमिकली अप्रबळ असणाऱ्या जातींमध्ये संघर्ष लावायचा. यांनी एकत्रितच येऊ द्यायचं नाही. डिवाइड अँड रूल पॉलिसीने बीजेपी असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल यांनी यांचं राजकारण सुरू केलं. आमच्या हे काही लक्षात येत आणि आलंच लक्षात तर आम्ही बोलू शकत नाही अशी आमची अडचण होते. आणि एक शेवटचा फास झाला मागच्या वर्षी एक माणूस फार उर्दू बोलत होता. मला कळत नाही की या जयंती महोत्सवाच्या निमित्ताने 3-4 दिवस सलग प्रवास केल्यावर वेळेवर जेवण मिळते, पण वेळेवर न मिळाल्यामुळे थोडासा अशक्तपणा जाणवतोय. पण 14 दिवस उपाशी राहिल्यावर सुद्धा हा माणूस ओरडत होता. किसन बाबूराव हजारे असं त्याचं नाव. 4थी शिकलेला माणूस, हा आर्मीत काही लढायला गेला नव्हता, हा जीप चालवत होता. तिकडे जीप चालवणारा माणूस तिकडे देश चालवायची भाषा करायला लागला. पण 14 दिवसानंतर सुद्धा हे तुझं चालू होतं आणि तो सांगत होता की लोकपाल आलं पाहिजे. काय विचार करायची गोष्ट आहे. अहो मला सांगा, या देशात भ्रष्टाचाराचं काही नव्हतं का?
अँटी करप्शन ब्युरो आहेत की आपल्याकडे, लाचलुचपत प्रतिबंधक खातं आहे, पण आता त्याला इम्प्लिमेंट करण्यासाठी लोकांचं अधिबलन फार महत्त्वाचं असतं. म्हणजे उद्या लोकपाल जरी बिल झालं आणि इथे चालताना जर तुमची गाडी वनवेमध्ये पकडली गेली तर तुम्ही काय लोकपालाकडे जाणार आहात का? तुमच्याकडे वेळच नसतो, तुम्ही 100 रुपये देता, प्रकरण रफा करता. तुम्हाला काही अजून काही काम असेल, तुम्हाला एखादी फाईल अप्रूव्ह करून द्यायची आहे, एजंटला पैसे द्यायचे, देतात तुम्ही, त्याच्यात लोकपाल आणतच नाही तुम्ही. कारण जोपर्यंत लोकांची मानसिकता बदलत नाही तोपर्यंत हे प्रश्न निघतात. लोकांची मानसिकता बदलणं गरजेचं आहे. आणि सांगितलं काय म्हणाले अण्णा, मुळात अण्णाला हे माहित नाहीये की लोकपालाचं बिल आतापर्यंत 16 वेळा मांडलं गेलं. ही मूळ कल्पना 1964 आली होती. न्यायमूर्ती पी.व्ही. गजेंद्र गडकर यांच्या अध्यक्षतेखाली हा आयोग आला होता आणि न्यायमूर्ती गजेंद्र गडकरांनी स्वीडनमधली पद्धत, स्वीडिश मूळ शब्द अम्युजमेंट हा शब्द घेऊन ही कल्पना आणली होती. आणि या कल्पनेतनं त्यांनी असं सांगितलेलं होतं की इथे लोकपाल आलं पाहिजे. 16 वेळा बिल मांडलं आणि 16 वेळा बिल रद्द झालं. आता नव्याने हे बिल का पास होत नाही त्याचं कारण हे आहे भावांनो. मी अगदी सुरुवातीला असं म्हटलं मध्ये की कलम 368 मध्ये घटनेची मूलभूत चौकट सांगताना जो तिसरा टप्पा होता की न्यायमंडळ, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ तिघे सेपरेट असतील, एकमेकात हस्तक्षेप करणार नाही आणि तिघांच्यावर कोणी असणार नाही, हे स्ट्रक्चर. आणि अण्णा काय म्हणतोय, अण्णा म्हणतो खासदारांची चौकशी करण्याचे अधिकार द्या. खासदारांची चौकशी करण्याचे अधिकार द्या म्हणजे लेजिस्लेटिव्ह आलं, कायदेमंडळ. पुन्हा तो म्हणतो की न्यायाधीशांची चौकशी करण्याचा अधिकार मिळाला पाहिजे म्हणजे ज्युडिशियरी आली, न्यायमंडळ, 2 शाखा आल्या. आणि नंतर तो सांगतो की मंत्र्यांचे आणि प्रधानमंत्र्यांची चौकशी करण्याचे अधिकार द्या म्हणजे एक्झिक्युटिव्ह आले. म्हणजे 3ही शाखांच्या वर कोण गेला, लोकपाल. म्हणजे आमच्या इथली जी संसदीय लोकशाही आहे ती बदलून अध्यक्षीय लोकशाही आणण्याचा ज्यांचा अजेंडा होता त्यांनी जाणीवपूर्वक हा किसन बाबूराव हजारे प्रमोट केला होता. आणि वाईट याचं वाटतंय की आमच्यातले बी काही येणे बेणे त्याला सपोर्ट करायला निघाले होते. हे आमच्या बेण्याचं काही सांगता येत नाही. कारण ज्याला खायला नाही पीठ ते कशाला मागतात विद्यापीठ असं वक्तव्य करणाऱ्या माणसाचा मृत्यू झाला. आणि शिवाजी पार्कला ज्या वेळेला स्मारकाचा वाद झाला तर आमच्या एका मान्यवराचं, फार मोठ्या मान्यवराचं 5 डिसेंबरला एक स्टेटमेंट आलं की 6 डिसेंबरला जाताना चैत्यभूमीचे दर्शन घ्या आणि येता शिवाजी पार्कचे पण घ्या. शिवाजी पार्कचं चैत्यभूमीचं दर्शन घ्या म्हणलं ते कळलं, तुम्ही नसतात म्हणलं तरी आम्ही घेतलं असतो तो आमचा बाप. पण चैत्यभूमीचं दर्शन घेऊन येता शिवाजी पार्कचं दर्शन घ्या म्हणतो काही आम्हाला कळलं नाही. शेजाऱ्याला बाप म्हणायची पद्धत कधीपासून पडायला लागली कधी नाही कार्यक्रम. आमचे बेने सुद्धा मग त्या किसन बाबूराव हजारेला प्रमोट करायला लागले आणि मग मैं अन्ना हूं अशा पद्धतीने टोप्या आल्या. मला लक्षात घ्या अण्णा हजारे हा प्रमोट केलेला होता. अण्णा हजारेला या तिन्हीचे हे मूळ स्ट्रक्चर बदलून वर बसायचं होतं आणि याच्यात विचार करायचा होता हा की उद्या जर या तिन्हीच्या वर बसलेला लोकपाल हाच जर उद्या ताकदवान झाला आणि यानंच काही गेम केला ह्याची चौकशी करू, ह्याने काही गेम केला तर ह्याला चेकमेट करायला काय हेच कुणी बघत नाहीये. बरं ह्यांच्यासोबत असणारी माणसं तरी कोण, तर हेच मनीष सिसोदिया. हुईज मनीष सिसोदिया? हा मीडिया मॅनेजर. कालपर्यंत मनीष सिसोदिया अण्णासोबत होता, अण्णाची बातमी पहिल्या पानावर होती. आज मनीष सिसोदिया केजरीवाल सोबत आहे, अण्णाच्या बातम्या गायब झाल्या, केजरीवालच्या बातम्या सुरू झाल्या. हा मनीष सिसोदिया ठरवून मीडिया मॅनेजर. कोण आहे दुसरा माणूस त्याच्यामध्ये, तर दुसरं आहे ते किरण बेदी. तो म्हणे ही फारच प्रामाणिक IPS ऑफिसर आहे. फारच प्रामाणिक ऑफिसर असेल ना, मीही ऑफिसर होतेच की, मीही पिवळा दिवा अनुभवला. प्रामाणिक ऑफिसर फार तर आपल्या पोरीचं थाटामाटात एक लग्न करू शकतो, एखाद्या पोराला फॉरेनला पाठवू शकतो किंवा 2 मजली सुंदर आफ्टर रिटायरमेंटची घर बांधू शकतो. प्रामाणिक ऑफिसर. किरण बेदी जर फार प्रामाणिक असेल तर मग विजेता, वास्तव, खलनायक, शूटेट लोखंडवाला या सगळ्या चित्रपटांना फायनान्स करण्यासाठीचा पैसा किरण बेदीकडे आला होता. मी पुराव्यासकट बोलते कारण जयंतीच्या निमित्ताने जेव्हा चेंबूरला PL लोखंडे मार्गला दीपक निकाळजे यांच्याकडे जयंतीचा कार्यक्रम होता आणि दीपक निकाळजेंनी चहाला बोलावलं की ताई तुम्ही चहाला आलं पाहिजे. म्हटलं भाऊ येईल मी चहाला. तेव्हा तिथे किरण बेदी आणि दीपक भाऊ निकाळजे चहा घेतानाचा फोटो दिसला. म्हटलं हा फोटो इथे कसा काय, ते म्हणाल त्यात काय, आमचा तो फोटो ट्रॉफीवर पण आहे. आणि विजेत्याची ट्रॉफी तिथे दिसली, त्या विजेत्याच्या ट्रॉफीवर संजय दत्त, किरण बेदी, दीपक निकाळजे असे
1980च्या दशकात ज्या बुद्धिवाद्यांकडून एक आयकॉन म्हणून त्यांनी भूमिका मांडावी आणि या चळवळीला दिशा द्यावी अपेक्षा होती. अडचण अशी झाली की इथल्या प्रस्थापितांनी त्यांना आपल्या कच्छपी लावून घेतलं. कुणाला साहित्य अकादमीचा पुरस्कार दिला, कुणाला पद्मश्री दिली, कुणाला महामंडळ दिला, कुणाला आमदारकी दिली, कुणाला मिनिस्ट्री दिली आणि चेक 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 करून असे कुत्रे त्यांनी आपल्या गोटात करून घेतले. आणि अशा पट्टा बांधलेले कुत्रे माणसावर भुंकत नसतात. भूक लागल्यावर ते फक्त पाय टाकायची गोंडा घोडायची कामं करतात. ज्या बुद्धिवाद्यांकडून ही अपेक्षा होती, ही पट्टा बांधलेली ही कुत्री आपली स्वामीनिष्ठा सिद्ध करण्यासाठी धडपडत राहिली आणि त्यामुळे ते हे सत्य बाहेर आणू शकले नाही. आता माझी अडचण अशी आहे राव, तसा माझ्या डोक्यात थोडा थोडा मार्ग आणि मार्गचा एक विचार मला फार पटतो. काय तुमच्याकडे कमवायला अख्खं जग आहे, गमवायला काहीच नाही. माझ्याकडे आहे काय? 7 वेळा प्राध्यापकीची नोकरी सोडली, त्याच्यानंतर यशवंताची पण नोकरी सोडली, त्यानंतर लोकनायकचं संपादक पद होतं. शरद पवार आणि हरिवर्तेच्या विरोधात लिहायचं नाही असं जेव्हा त्यांनी सांगितलं तेव्हा तेही संपादक पद सोडलं. त्यामुळे आजही माझ्याकडे काही नाही. माझ्याकडे नोकरी, प्रमोशन, टेंडर, तिकीट ही कुठलीच भीती नाही. त्यामुळे मी ही मांडणी करू शकते. राहिला प्रश्न जीवाचा, राव आपण तर डोक्याला कपडच बांधून निघाले. लोक मला म्हणतात ते काही एवढा प्रवास करता, इतक्या रात्री अपरात्री फिरता, तर तुम्ही एकट्या फिरत जाऊ नका. काय होते? अरे कलम शेळ्या मेंढ्यांचे असतात, वाघ एकटाच फिरत असतो. आपलं तर राज ठाकरेला ओपन चॅलेंज आहे, त्याला कधी बी ऍक्सेप्ट करावं, कुठलाही त्याने मुद्दा मांडावा आणि त्या मुद्द्याचा आपण बिनतोड जबाब त्याला द्यावा. आणि आम्ही काही मुद्दे मांडावेत आणि त्यातल्या एखाद्याच मुद्द्याचा त्यांना जबाब देऊन बघावं. आयला आपण खास करा एका कारण जेव्हा जेव्हा तो म्हणतो की हिंदू मिलची जागा बाळ ठाकरेच्या स्मारकाला द्या, अरे काय कमाल आहे. कालपर्यंत हिंदू मिलची जागा आम्ही घेऊ नये म्हणून तू सांगत होतात. तू म्हणतो का स्वाभिमान असेल तर हिंदू मिलची जागा मागू नका असं तू आम्हाला सांगत होतात. आणि आता तुझं दिसणं, तुझं चालणं, तुझं बोलणं, तुझं वागणं, अरे दिसतो तुझ्या चुलत्याची कॉपी केला असं वाटतंय. आणि तुझा एवढा जीव तुझ्या चुलत्यावर, चुलता मेला तर तू हमसा आमची राहिला हे जर खरं असेल आणि तुझ्यात तो स्वाभिमान ती अस्मिता असेल. आमचं सोड आणि गरीब होतं म्हणून हिंदू मिल मागितली. तू तेव्हा आम्हाला फार स्वाभिमान शिकवायला निघाला होता. पण तुझ्या जर फार आता स्वाभिमान असेल तर तुझ्या मालकीची कोहिनूर मिल देते. काय अडचण ती आपलं ठेवायचं झाकून पण लोकांचं बघायचं वाटून वार धंदा ते कुठला केलंय या राजकारणामध्ये. इथे शरद पवार असेल, राज ठाकरे असेल, सुशील कुमार असेल किंवा अजून कोणी असेल, काही आमच्यात काही त्यांच्यात यांची हातमिळवणी झाली. त्या हातमिळवणीतून चळवळीचं फार मोठं नुकसान झालं. घटनेची पायमल्ली करताना याच्यात अरविंद केजरीवाल नावाचा एक माणूस आला. कोण अरविंद केजरीवाल? हा आम आदमी पार्टी करतो. हा बेटा जेव्हा 1989ला मंडल कमिशन आलं होतं तेव्हा मंडलला विरोध करण्यासाठी याच केजरीवालने युथ फॉर इक्वॅलिटीचा बॅनर काढला होता आणि युथ फॉर इक्वॅलिटीच्या बॅनर खाली हा मंडलला विरोध करता चू 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 करत बोलत राहतो आणि सांगतो की हमें मतदाताओं अवेअरनेस लाना है. अरे बेटा तू मतदातांमध्ये अवेअरनेस आणणार, तुझं स्वतःचं नाव तुझ्या मतदार यादीत नाही हे माहितीच्या अधिकाराखाली उभं झालंय. म्हणजे तू स्वतःबद्दल किती जागरूक आहेस ते तू लोकांमध्ये जागृती आणणार आहे. पण हे ठरवून सुपारी किलर आहे. सुपाऱ्या घेत राहतात राजकीय वैचारिक एकमेकांच्या. आणि आमची अडचण अशी होते की आम्ही अभ्यासाशिवाय कोणाच्या पाठी जावं हे न ठरवता आंधळेपणाने जातो. आम्ही प्रचंड भावनिक असतो. भावनिकतेने आम्ही तपासून घेत नाही की भावनिकतेने कालपर्यंत आम्ही सम्राटची कात्रणच्या कात्रण आमच्या फाईलमध्ये लावली. पण 4.5 वर्ष बौद्धास मारले, बौद्धास जाळले. ही भूमिका मांडणारा सम्राट नेमक्या इलेक्शनच्या काळात कशा भूमिका बदलतो हे तपासून घेतलं नाही. आम्ही इतके भावनिक आहोत की लक्ष्मण राणेंची आर्थिक गैरव्यवहार अमुक धमुक या गोष्टी आम्ही नाही तपासून घेतल्या. आम्ही इतके भावनिक आहोत की कालपर्यंत ज्या हरिनरकेला आम्ही डोक्यावर घेऊन नाचलो होतो तो हरिनरके आज ठरला राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक्झिक्युटिव्ह वरती आहे, सल्लागार म्हणून काम करतोय. तोच हरिनरके की संभाजी ब्रिगेडने जेम्स लेन बदनामी प्रकरणाच्या वेळेला जे भांडारकर ट्रस्ट फोडण्याचा प्रयत्न केला होता त्या भांडारकर ट्रस्टचा तो आता कोषाध्यक्ष झालाय. हाच हरिनरके 27 फेब्रुवारीला मराठी दिनाच्या दिवशी समरसता मंचाच्या वतीनं दिला जाणारा मराठीचा पुरस्कार मनोहर जोशीच्या हस्ते स्वीकारते. आम्ही भावनिक रोज माणसं तपासून घेत नाही. माणसं जरा तपासून घ्यावे लागतील. आमचा प्रतिक्रियावाद जरा कमी करावा लागतील. आम्ही नुसत्या प्रतिक्रिया देतो. त्यांनी विटंबना करायची, आम्ही निषेध नोंदवायचा. त्यांनी अपशब्द काढायचे, आम्ही बंद करायचा. आता आमचा स्वतःचा ऍक्शन प्लॅन पाहिजे. आणि हा ऍक्शन प्लॅन करताना तिसऱ्या सोल्युशनकडे यावं लागेल की आम्ही
80च्या दशकात तयार झालेले जे बुद्धिवादी होते हे तथाकथित पुरोगामी जरा बाजूलाही सरकवावे लागतील. कारण इतकी सोबर कातडी पांघरून आहेत की कित्येकांच्या वेगवेगळ्या मनुष्या 2 वर्षापूर्वी 12/10ला रावसाहेब कसबे आणि हरी नरके आमच्या पसंत व्याख्यानमाला सदाशिवकडे माझा ऑफिस करून तर तिथे ते बोलत होते आणि मी एडिटर म्हणून माझा एक रिपोर्टर पाठवला होता. त्यावेळेला हरी नरकेने काही मुक्ता फळून गळली होती. मुक्ता फळ अशी होती, नरके असं सांगत होता की विषय काय होता बघा आणि कुठल्या विषयावर दोघं बोलायला गेले होते. विषय असा होता, फुले आंबेडकरी चळवळीचा हुंकार माननीय शरदचंद्रजी पवार असू शकतो का, इथूनच सुरू होतो. आणि मुद्दे असे मांडले त्यांनी की फुलेच्या नंतर शाहूच्या नंतर बाबासाहेब आणि बाबासाहेबांच्या नंतर शरद पवार. कसं सिद्ध केलं नरकेंनी आपल्या अफलातून संशोधन क्षमतेतून सिद्ध करताना त्यांनी असं लिहिलं की फुल्यांनी शेतकऱ्यांचा आसूड लिहिला होता, शाहूंनी शेतकऱ्यांसाठी विशेष कष्ट घेतले, बाबासाहेबांनी खोतीचे प्रश्न सोडवले आणि हे सत्य उतरवण्यासाठी माननीय शरद पवारांनी कृषी मंत्री पद विषयले. फुल्यांनी ब्राह्मणाचे कसब लिहिले, शाहूंनी वेद नाकारले, बाबासाहेबांनी कुठलाही विधी ब्राह्मणाच्या हातून करून घेणार नाही असे म्हटले आणि मान्य पवारांनी सत्यनारायण घातला नाही. फुल्यांनी आंतरजातीय विवाह पुरस्कार केला, शाहूंनी असे विवाह घडवून आणले, बाबासाहेबांनी स्वतः विवाह केला आणि पवारांनी सुद्धा आपल्या नात्यातले अनेक विवाह आंतरजाती केले. म्हणजे त्या रांगेत बसवण्याचा प्रयत्न हे हरी नरके करतात आणि आम्ही तपासून जरा हे तथाकथित पुरोगामी आता बाजूला सरकवावे लागतील आणि लढा द्यायचा असेल तर चला जरा स्वतः उभे राहूया, समारोपाकडे येऊया. कारण स्वतः उभे राहिल्याशिवाय होणार नाही. राजे हो, रोग तुम्हाला झालाय, इंजेक्शन दुसऱ्याला देऊन काय उपयोग आहे? तुमचं इंजेक्शन तुम्ही घ्यावं लागेल, तुमचा उद्धार करता तुम्ही शोधावा लागेल. अतदीप भाऊ बुद्धांनी सांगितलंय, तुमचा दीप तुम्ही शोधा, तुमच्या उद्धाराचा मार्ग तुम्ही शोधा. तुमच्यासाठी उद्धाराला बाहेरचा कुणी केला नाही आणि तो आणायचा असेल तर आता ही जी नवी पोरं आहेत, वय वर्ष 14च्या आतली मुलं जी आहेत, ती वय वर्ष 14च्या आतली मुलं जी आईच्या पदराखाली वाढणारी आहेत, या मुलांना आता नवा संस्कार द्यावा लागेल. कधी मुस्लिम समाजाच्या मायबाबूला बघितलं का तुम्ही? एखादी आमची मुस्लिम समाजातली आई बहीण असेल, उठता बसता खूप भाकरी केल्या, उठायला लागली, अल्लाह जरा काय झालं, अल्लाह काय म्हटलं, अल्लाह अल्लाह रे, अल्लाह 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 अल्लाह. लेकराला दूध पाजून झोळीत टाकताना सुद्धा अल्लाह 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 हे तिथे चालू लागतं. आणि आमचं काय होतं बघ, ती तिच्या धर्माचा तिच्या तत्वज्ञानाचा संस्कार तिच्या पोरावर करत राहते आणि आमच्या बाया लेकरू झोपवायला लागले की हाड 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 सगळ्या जन्माची हाड हाड, सगळ्या जन्माची कुत्र्यासारखी जिंदगी सगळी. अरे तुकाराम महाराज म्हणतात, अरे म्हणता कार्य येते पेरण ते उगवते. तुमची पेरण चांगली आहे का बघा, चला आता नवीन पेरणी करूया. माय मावल्यांनो, मी तुमची दुश्मन नाही, पण आपली पोरं आता जरा नीट तयार करावी लागतील आणि पोरं तयार करायची असतील तर आम्हाला आमच्या पोरांना सांगावं लागेल. आजच्या दिवशी आमच्या पोरांना एक दिवस तरी आमच्या पोरांना हे सांगा, सकाळी उठल्यावर त्या पोराला पेस्ट आणि ब्रश देताना त्यांना सांगा, बाळा ब्रश कर. तर लक्षात घे बरं का. अरे आमच्या काळात पेस्ट बी नव्हता, ब्रश बी नव्हता. महावड्यात असला एखादं लिंबाचं झाड, तर लिंबाच्यात काडी नव्हता.